हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आज पुरणपोळीचा बेत आहे अक्षय तृतीयेनिमित्त. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि तुम्हाला रोजच माझे डेली रुटीनचे व्हिडिओला सबस्क्राईब केला तर आणि बेल आयकॉनचं बटन दाबलं तर रोजच्या रोज माझे डेली अपडेट तुम्हाला पडत जातील. तर असो, व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी अक्षय तृतीया आज आहे. अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर प्रत्येकाच्या घरी पूजा असतेच. तर आज मी पुरणपोळीचा बेत केलेला आहे. तर असो, व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी सर्व त्यांची जरा गप्पा मारावेत असे म्हटले. तर कशा आहात सर्व ताईंनो? कमेंट्स करून सांगा कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहत आहात ते. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. चला तर ताईंनो, पुरणपोळीसाठी मी एक पेला चण्याची डाळ घेतलेली आहे. तर कुकरमध्येच करणार आहे. तर छोटा कुकर आहे माझा 2.5 लिटरचा, त्यामध्येच करणार आहे. एक पेला भरून मी चण्याची डाळ घेतलेली आणि थोडी मूठभर त्यात टाकलेली. त्यात काही घाण आहे, काही मी साफ करून घेतले आहे. तोपर्यंत गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. काही काहींना धुवून घेतलेली आवडते, काही काहींना पण आमच्या इथे धुवत नाहीत, तर पुसून घेतात. तर मी रुमालावर घेऊन त्यातली जी पावडर असते ते काढून घेतलेली आहे. त्यानंतर गरम पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये चण्याची डाळ ही शिजायला टाकणार आहे. तर असो, तर प्रत्येकाच्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळी करतात. आमच्या इथे ह्याच पद्धतीने करतात, त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. कुठली नवीन पद्धत मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे. काही ठिकाणी आमरस चपाती, वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पद्धती असतात. आमच्याकडेही पुरणपोळीचा बेत असतो, आमरसही असतो. ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार जे ते करतं. तर आमच्या आज पित्राचंच आहे, त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहे. अक्षय तृतीयेला प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळे असतं, पूजा मांडतात. अक्षय तृतीया म्हणजे कुठलीही वस्तू घेतली की अक्षय म्हणजे खूप वर्ष टिकावी, त्याच्यासाठी प्रार्थना करावी. तर डाळ एका साईडला ठेवलेली आहे, एका साईडला चहा करायला ठेवलेला आहे. आता मी कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहे. थोडंसं ते डाळ ही उतू जाते, त्याच्यावर लक्ष ठेवून व्यवस्थित असे ते बंद करावे, नाहीतर पूर्ण ते त्यातला जो अर्क असतो तो सगळा निघून जातो. आता मी कांदे चिरून एका साईडला आमटीचे मसाला करायला घेणार आहे. 5-6 कांदे घेतलेले आहेत, त्यानुसार मी चिरून घेणार आहे. एका साईडला चहा चाललेला आहे आणि पाठीमागे बघायला तर सासूबाई आलेले आहेत, त्यांना मी गूळ चिरायला लावलेला आहे. कारण की काल मी विसरूनच गेली गूळ चिरून ठेवायचा, मग गडबड होते. तर मसाला व्यवस्थित भाजून घेणार आहे. कोण मदतीला असलं की खूप छान वाटतं, मदतीला नसलं तर बोलायला असलं तर खूप छान वाटतं. तर तिकडे मी गूळ चिरायला दिलेलं नाही, एका साईडला मी मसाला भाजून घेत आहे. अक्षय तृतीयेला कसं आमच्या सासऱ्यांचं असतं, त्यामुळे त्या आलेल्या आहेत. तर कढईमध्ये पूर्ण मसाला भाजून झालेला आहे. कांदा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर जे सुकं खोबरं असतं ते मी भाजून घेतलं आहे. एका साईडला आता भज्याचं मी मळून घेत आहे. कांदा, 2 वाट्या बेसन पीठ, तिखट, ओवा, हळद, मीठ टाकून व्यवस्थित असं मिश्रण मी मिक्स करून एका साईडला भिजायला ठेवणार आहे, जेणेकरून ते अर्धा तास भिजल्यानंतर भजी असे छानसं होतात. मी तर अशी पुरणपोळीला जास्त कडपड अशी होतच नाही. मी 8:30-9च्या सुमारास पुरणपोळ्या करायला घेतलेल्या, म्हणजे स्वयंपाक करायला घेतलेला आणि 10:30 वाजेपर्यंत तर पूर्णच झाला. त्याच्या आधीच झाला, पण थोडीशी इकडे तिकडे करत होते, त्यामुळे तरी तो वेळ झाला. नाहीतर 1 तासात पुरणपोळीचा हा स्वयंपाक असतो. मी अंदाजे चण्याची डाळ ही 1/2 किलो ठेवलेली आहे शिजायला अंदाजाने. आता एका साईडला पोळ्याची कणिक मळून घेतलेली आहे. अक्षय तृतीयेला कुठली तरी वस्तू नवीन घ्यायची असं असतं, तर तुम्ही कुठलीही घ्या. घरामध्ये देवाला एखादी वस्तू घ्या, स्वतःसाठी घ्या, चांदीची घ्या. चांदीची नाही जमली तर देवाच्या एकासाठी वस्तू घ्या, पण काहीतरी घ्या. मला तर ह्यावेळेस घ्यायला जमलं नाही, माझा पूर्ण कामातच दिवस गेलेला.
तर गप्पा मारत मारत माझं काम चालू आहे. चहा पूर्ण थंड झाल्यानंतर मी पिला. मला वेळच नव्हता अजिबात चहा प्यायला. तर डाळ ही शिजलेली आहे. गप्पा मारत मारत माझं बोलणं चालू आहे, काम करणं चालू आहे. तर डाळ मी थोडीशी काढून घेतलेली आहे, कारण की आमटीसाठी थोडीशी डाळ ही एकदम पेस्ट करून घेऊन ती डाळीत टाकतात आणि तेव्हा आमटी ही कटाची आमटी होते. तर पूर्ण मी पुरणपोळीची डाळ ही नितळत ठेवलेली आहे आणि त्याच कुकरमध्ये मी पुरण व्यवस्थित असं भाजून घेणार आहे. पाव किलोला अंदाजे थोडंसं कमी पाव किलो असा गूळ लागतो, पण बरोबरीने घेऊ नये, खूप गोड असं होतं. तर तर मी आता पुरण त्यात गूळ टाकून व्यवस्थित परतून घेणार आहे एका साईडला गुळवणी. आमच्याकडे ना पोळ्यांबरोबर असं गुळवणी करतात, म्हणजे गुळाचं पाणी असं. पाव किलो गूळ आणि 1-1.5 ग्लास पाणी घेऊन ते गरम करायचं. त्यात थोडंसं मीठ टाकून ते पाणी थंड करून त्यामध्ये दूध ओतून ते पुरणपोळीबरोबर खातात. आणि एका साईडला माझा आमटीचा मसाला वाटून झालेला आहे. तर मी आमटी फोडणीला टाकलेलं आहे. तेल टाकून जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून त्यामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर लाल तिखट, हळद टाकून व्यवस्थित अशी केलेली आहे. पाहू शकता मी पुरणामध्ये पण थोडेसे हळद टाकलेले आहे. पुरण खूप असं पिवळसर छानपैकी दिसतं. आणि एका साईडला मसाला भाजायचा चाललेला आहे. माझा कांदा लसूण मसाला हा मी 2 चमचेच टाकलेला आहे अंदाजानेच, कारण की ह्यावेळी आमटी जास्त करायचीच नव्हती मला. उन्हाळ्याचे दिवस आहे, खराब होतात, त्यामुळे जेमतेम संध्याकाळी पुरेल अशीच मी केली. एका साईडला पोळ्याची आमटी चाललेली आहे, एका साईडला पुरण भाजून घेत आहे. तर पुरण माझं सुरुवातच आहे, पाहू शकता किती पातळ झालेलं आहे. घाबरायची काहीच गरज नाही, ते दुसरे काम करता करता होऊन जातं. तर आमटी अशी पूर्ण झालेली आहे माझी. आमच्या इथे हे आमटीच्या ह्याला कटाची आमटी अशी पूर्ण छान अशी आणि सुरेख कलर पण आलेला आहे. पाहून जसं तोंडाला पाणी सुटलं माझ्या. तर पूर्ण झालेलं आहे. आता पुरण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. एका साईडला पुरण भाजलं ना तर लगेच असं पुरण यंत्रामध्ये बारीक करून घ्यायचं. पटकन बारीक होतं. थंड झाल्यानंतर बारीक केलं की होत नाही. पुरणही झालेलं आहे. आणि एका साईडला आता सकाळपासूनची पडलेली भांडी मी पूर्ण क्लीन करत आहे. भांडी झाल्यानंतर लादी पुसून सगळं स्वच्छ सगळं करून नंतर पुरण पोळ्या करायला घेणार आहेत. तोपर्यंत कणिकही भिजून होत जाते. तर देवपूजा तर माझी लवकरच झालेली. आज लवकर उठून देवपूजा संपूर्ण बाहेरची कामं करून मी हे पुरणाचं काम करायला माझा आजचा बेत तर आमरसाचाच होता. पण अचानक ठरलं की चला पुरणपोळीच करावं. पुरणपोळीशिवाय कुठला सण वाटत नाही की केल्यासारखा. तर पूर्ण भांडी माझं किचन क्लीन झालेलं आहे. पूर्ण धुवून नाही घेतला, तेवढ्यातल्या तेवढ्यातच धुवून घेतलेलं आहे. तर मोठ्या मुलाची माझी बडबड चालू आहे की झालं का मम्मी तुझं, मला भूक लागली असं. तर त्याला मी भात आणि हे चहा आणि बिस्किट असं दिलेलं आहे. त्याचं झाल्यानंतर मी पुरण वाटून घेतलेलं आहे. गरमच आहे. गरम गरम वाटत मी बोलली आता ताईंची गप्पा माराव्यात, पण मला तेवढा वेळच नव्हता की आता गप्पा माराव्यात असा आवाज दिला तर खूप आजूबाजूला गोंधळच होता. त्यामुळे डायरेक्ट असा आवाज बोलता बोलता आवाज देता येत नाही. पूर्ण शांतता असेल तर मग आवाज देता येतो. त्यामुळे मी आधी व्हिडिओ काढून नंतर मग मी आवाज देते. खूप गोंधळ असा आपण बोलतो तेव्हा कळत नाही, पण ह्याच्यामध्ये पूर्ण आवाज जाणवतो. तर माझे पूर्ण पुरण वाटून झालेलं आहे. तर मला एका ताईची छानपैकी कमेंट्स होती की तिचं पण यूट्यूब चॅनल आहे, सुरुवात आहे, तर सपोर्ट करा. आणि तिने स्वतःची एक माझा व्हिडिओ पाहून तिने एक पाहिलं की तिच्या आई 3 वर्ष झालं वारलेलं आहे. असो, पण आता प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या घटना घडतात. देव करो की वडील आहेत, वहिनी आहे आणि भाऊ आहे तुला. माहेर पण तर आहे, असं नाही की नाही आहे म्हणून. तर थँक्स सबस्क्राईब ताईने केल्याबद्दल, त्यांचे आभारी आहे.
आणि माझे व्हिडिओ रोज पाहावे अशी मी त्यांना विनंती करते. रुटीन हे आता चालूच असणार आहे. थोडासा इकडे तिकडे गेल्यावर गॅप पडतो. थोडासा ब्रेक घेतला 2 दिवसाचा आणि रुटीन मी सुरू केलेलं आहे. तर हे मी आता उन्हाळ्याचे पापड केलेले तेच पापड आहेत. मला वाटतं पहिल्यांदाच तळले. शक्यतो तळलेलं कोण खातच नाही, पण असं सणासमारंभाला छान वाटतं तळलेले पापड. छानपैकी फुललेले आहेत. कलरही खूप सुरेख आलेला आहे. तर पूर्ण माझं तळण झालेलं आहे. 2-3 पापड राहिले आहेत ते तळून आता मी भजी करायला घेणार आहे. भज्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकून व्यवस्थित असं भजी तळून घ्यायचे आहेत. मी मुंबईवरून आल्यानंतर ती बॅगेतलं सामान काढलं नाही आहे. कपडे व्यवस्थित ठेवायचे आहेत, पण तो जो आळस असतो ना, तो पाठी असतो आपल्या, तो कामच करून देत नाही. असं कोणाकोणाच्या बाबतीत असं झालेलं आहे की आळस हा कामच करून देत नाही. तर रिलॅक्सच आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे. सकाळी लवकर उठायची गडबड नाही. मुलांना टिफिन द्यायची नाही. जेव्हा आराम भेटतो ना, तेव्हा आराम करायचा. तर पाहू शकते एवढं छानपैकी माझं भजीचं पीठ भिजलेलं आहे आणि खायचा सोडा थोडासा टाकल्यानंतर एवढे अशी फ्लफी भजी झालेले आहेत. एकदम टम्म असे फुगलेले आहेत. तर सर्व ताईंना परत मी आभारी आहे की मला सबस्क्राईब करतात. माझे वेळात वेळ व्हिडिओ पाहत आहात. नवीन सबस्क्राईब आहे. काही चुकत असेल तर क्षमा असावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. जे नवीन पाहणारे असेल त्यांनी. कसं सुरुवात आहे त्यामुळे सबस्क्राईबची गरज आहे. त्यानंतर थोडे असे सबस्क्राईब वाढले तर मग काही गरज नसते, पण सुरुवातीला सबस्क्राईबची गरज असते. तर पाहू शकता एकदम भजी तर खूप फुगत आहे. काय झालं माहिती आहे का, माझ्या दुसऱ्या बॅचमध्ये भजी जास्त झाले आणि तेल कमी झालं, त्यामुळे थोडासा वेळ झाला. पूर्ण भजी म्हणजे तळून झालेले आहेत. पोळ्याची कणिक असते ती मी मळून घेतलेली आहे. छानपैकी पातळ अशी मळायची. तेल टाकून व्यवस्थित मळून घेतल्यानंतर लाटायला घेतली आहे. पहिली पोळी म्हणजे लाटून झालेली आहे आणि पुरणपोळीमध्ये पुरण भरूनही माझे झालेले आहे. तर पहिली पोळी उलटताना थोडीशी चिकटली तर मी टाकल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे. सुंदर अशा माझ्या पोळ्या झालेल्या आहेत. त्यामध्ये नाही काही मैदा ना का नाही रवा. गहू चांगले असले तर पोळ्या चांगल्या होतात. पोळ्याचं हेच असतं की गव्हावर असतं पोळ्यांचं. तर अशा प्रकारे माझे पोळ्याचा स्वयंपाक आता पोळ्याच राहिलेला आहे. सगळा स्वयंपाक झालेला आहे. मी 5-6 पोळ्या भले ताईंना दाखवाव्यात की कशा असतात ते. तर मी याच्या आधीही तुम्हाला पुरणपोळीची ही रेसिपी अशी दाखवलेली आहे. मला वाटतं पाडव्याच्या सणाच्या वेळेसही मी तुम्हाला पुरणपोळीची ही रेसिपी मी शेअर केलेली आहे. सणासुदीला पुरणपोळी ही खूप छान लागते आणि करण्यास पण आनंद होतो. असं आपण आवर्जून कधी करत नाही की आज पोळ्या खायच्या तर चला करूया. पण सणासमारंभाच्या ह्याच्यामध्ये पुरणपोळी ही होते. पूर्ण अशी पोळी फुगलेली आहे. अशी कुठलीच पोळी म्हणजे अशी म्हणजे फुगलेली नाही असं कधीच होत नाही. छानपैकी पुरणपोळ्या फुगलेल्या आहेत आणि माझा स्वयंपाकाला तर असा कंटाळाच आला नाही की सकाळचं असं गरम होत नाही, पण संध्याकाळी असं गरम होतं कारण की लाईटी चालू असतात ना घरातल्या, त्यामुळे जास्त गरम होतं. शक्यतो ताईंनी लवकर स्वयंपाकाला सुरुवात करावी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर पोळ्या पाहू शकता मी माझ्या पोळ्या अशा टोपल्यातच ठेवते. शक्यतो प्लॅस्टिकचा वापर न करता टोपल्याचाच वापर कराव्यात. ज्या आपल्या जुन्या परंपरा असतात ना, आपणच त्या वापरल्या नाहीत तर ते परत पुढच्या पिढीला दिसणारच नाही. त्यामुळे पुरणपोळ्या ह्या चपात्या टोपल्या ठेवाव्यात. त्याने काय होतं माहिती आहे का, तुम्हाला सांगू का, की त्याला अशी वाफ तयार होत नाही आणि असे ओलसर अशा राहत नाहीत. टोपल्यामधल्या पुरणपोळ्या म्हणा, नाहीतर चपात्या म्हणा, भाकरी म्हणा, अशा एकदम मऊसूत राहतात. कारण की त्याला हवा आतबाहेर यायलाच असते, त्यामुळे ते मऊसूत राहतात. प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये ठेवू नका. ते शरीराला हानिकारक पण आहे आणि त्याचा वापर जेवढा टाळता येईल तेवढा टाळावा प्लास्टिकच्या वस्तूंचा. जेणेकरून पारंपरिक वस्तू आपल्या ज्या असतात त्या ठेवाव्यात आणि त्या जपाव्यातसुद्धा. तर अशा प्रकारे माझं आता पोळ्या मी तुम्हाला ह्यावेळेस सगळ्या म्हणजे दाखवलेल्या आहेत. तर सुंदर असा माझा स्वयंपाक झालेला आहे पुरणपोळीचा. मला असा पुरणपोळीच्या स्वयंपाकाला असा वेळ लागतच नाही, पटकन होता.
तर शक्यतो मी ह्यावेळेस पुरणपोळी करायला कंटाळाच केलेला की नको ह्यावेळी आमरस करायचा होता. तर ऐन टाईमला ठरलं की चला आता पुरणपोळी करूया. तर पाहू शकता म्हणजे पोळी ही पटकन अशी लाटली जाते, वेळ असा लागत नाही. सवयीचा परिणाम आईकडून शिकून आल्यामुळे सगळ्या अशा गोष्टी पटकन होतात. खरं तर सगळ्या मुलींना मला हेच सांगायची इच्छा आहे की जेवढं शिकता येईल तेवढं शिकून घ्यावा. पाहू शकता आमटी, भजी, पुरणपोळी झालेले आहे. देवाला नैवेद्य दाखवत आहे. देवालाही नैवेद्य दाखवलेला आहे आणि जेवण आमचं चालू आहे. तर पाहू शकता अक्षय तृतीयाचं. चला तर व्हिडिओ इथेच थांबवते.